हाय एव्हरीवन. एक मेंटल हेल्थ रेन वर्कशॉप मी या रीलच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. मला माहीत आहे की तुम्ही ऑफलाईन माझ्या प्लेसपर्यंत नाही पोचू शकणार आणि एवढा टाईम पण नाही आहे. तर कधी पण थोडा टाईम भेटला तर हा व्हिडिओ चालू करा आणि रेन मेंटल हेल्थ वर्कशॉपचा आनंद घ्या. तर सुरू करूया. मेंटल हेल्थ रेन वर्कशॉपचे 3 फायदे असे होणार की तुमची भावना तुम्ही कशी काय बाहेर काढू शकणार आणि स्ट्रेस आणि एन्झायटी याचे असे टेक्निक ज्याच्याने तुम्ही शांत होऊ शकणार. आणि तिसरं सेल्फ केअर, स्वतःची काळजी कशी घ्यायची आहे हे नवीन टेक्निक मी तुम्हाला शिकवणार. तर स्टेप बाय स्टेप आपण करूया. तर चला सुरू करू. पहिली स्टेप आईस ब्रेकिंग टेक्निक. तर शांतपणे एका जागेवर बसा, डोळे बंद करा आणि 2 हात वर लक्ष केंद्रित करा. एका हाताच्या तळावर दुसऱ्या हाताची बोट मारायची आहे. जसं की मी हळूवार पाऊस म्हटलं तर एक बोट एका हातावर मारायचं आहे. जर पाऊस वाढणे म्हटलं तर 2 बोट एका हातावर वाढायचे आहे. मग त्याच्यानंतर 3, मग 4. मग जसं मुसळधार म्हटलं मी पाऊस तर टाळी वाजवायची आहे. आणि वादळ म्हटलं तर उजवा हात आपल्या छातीवर मारायचा आहे. पाऊस ओसळणे म्हटलं तर वापस 3 बोट 4 बोटापासून ते 1 बोटापर्यंत यायचं आहे. 4, 3, 2, 1. ठीक आहे. तर सुरू करूया. हळूवार पाऊस वाढला. मुसळधार पाऊस, वादळ, पाऊस ओसळते. तर याला म्हणतात शरीराचे पाऊस. जसं हा शरीराचा पाऊस हळू येते आणि जोरात पडून चालला जाते, तसंच आपलं ताण असते आणि चिंता असते की ते हळूहळू येते आणि पडून चालले जाते. तर याच्याने आपल्याला समजलं की कोणता पण वादळ जास्त वेळ टिकून राहत नाही. स्टेप नंबर 2, 20 मिनिटाची ॲक्टिव्हिटी असणार. याला म्हणतात भावनाचे मोकळे वाट. तर मी असे 2 प्रश्न देणार जे तुम्हाला लिहायचे आहे. तर याच्यात कागद आणि पेन घेऊन बसा आणि हे 2 प्रश्न लिहून घ्या. तर लिहा, सध्या कोणचा असा ताण किंवा विचार आहे जे तुम्ही कोणाला सांगू शकणार नाही. हे क्वेश्चन लिहा आणि त्याच्या खाली त्याचा आन्सर लिहा. जे अपेक्षा आहे जे तुम्हाला आता सोडून द्यायचे आहे, तर याचं पण उत्तर लिहा. हे क्वेश्चनमध्ये जे पण तुम्ही काही कागदावर लिहिले आहे हे तुमचे विचार आहे. आता या कागदाला काढा आणि फाडा आणि डस्टबिनमध्ये टाकून द्या. नाहीतर याचं जहाज बनवा कागदाची आणि पाण्यावर सोडून द्या. अशाने आपल्याला समजतं की आता जे पण विचार आहे ते मी सोडून दिले आहे आणि विचारांच्या वर आता तुमचा पूर्ण ताबा नाही आहे. भाग 3, स्टेप नंबर 3, ग्राउंडिंग टेक्निक. याच्यामध्ये तुम्हाला रेन ब्रीथिंग टेक्निक मी हे शिकवणार आहे. तर डोळे बंद करा आणि मी जसं सांगते तसं करा. तर 4 सेकंद खोल श्वास घ्या, 7 सेकंदमध्ये त्याला थांबवा आणि 8 सेकंदमध्ये जसा पावसाचा आवाज असते तसा आपल्याला करायचा आहे. तर घ्या. असं आपल्याला 5 वेळा करायचं आहे. हे जर कोणाला करायला थोडं अडचणी येत असेल तर मी तुम्हाला दुसरी एक ग्राउंडिंग टेक्निक सांगते, तर ते पण करून बघा. चला सुरुवात करूया. संभवत्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करा. 5 अशा गोष्टी बघा ज्यांनी तुम्ही शांत आणि स्वतःला शांत वाटतं.
4 अशा गोष्टी ज्याला तुम्ही स्पर्श करू शकता, जसं की पाणी, वीट स्पर्श करा. 3 असे आवाज ज्या तुम्हाला सध्या ऐकू येत आहे, 3 आवाजावर लक्ष केंद्रित करा. 2 गंध श्वास ज्याने तुम्हाला आनंद घेता येत आहे, असे 2 गंध लक्ष केंद्रित करा. एक खोल श्वास, स्वतः सांगा, मी आता या क्षणी सुरक्षित आहे. असं ग्राउंडिंग टेक्निक करून स्वतःला सांगा की मी आता सुरक्षित आहे. स्टेप नंबर 4, भाग 4, द बाउंड्री अम्ब्रेला. हे ॲक्टिव्हिटी करायची आहे तुम्हाला. जसं की तुम्ही कदाचित तुमच्या इथे पाऊस चालू असेल तर छत्री पकडा हातात आणि पावसामध्ये जा, किंवा जर नसेल चालू तर एक पेन आणि कागद घ्या, त्याच्यात अम्ब्रेलाचा सिम्बॉल काढा. अम्ब्रेला मोठा ह्याच्यात काढा. तर सगळ्यात पहिला समजूया की बाहेर गेल्यावर आपल्याला काय करायचं आहे. तर बाहेर गेल्यानंतर जेव्हा खूप पाऊस चालू होते तेव्हा बाहेर जा आणि छत्री पकडा, आणि जेवढा पण पाऊस येत आहे डोळे बंद करा, आणि जसा पाऊस येत आहे तसं आठवा की तुमचा पास्ट कसा होता. पूर्णपणे आठवा तुमचा पास्ट. त्याच्यानंतर तुमचा आठवा की लोक तुमच्याबद्दल काय विचार करते. तिसरं, आता जे पण प्रॉब्लेम येतात तुमच्याबद्दल, म्हणजे तुम्हाला वाटतं की हे प्रॉब्लेम आहे, ते आठवा. डोळे बंद करून सगळं आठवायचं आहे. आणि समजा की ते पाण्यामध्ये सगळे येत आहे, आणि जसे जसे पाणी येतात आपण छत्री टाईट पकडायची. आपल्याला हळूवारपणे त्याला सगळं सोडून द्या. जसे पाणी आपल्या छत्रीच्या कोंट्यातून वाहून जातात तसं सोडून द्या. आणि दुसरी गोष्ट, आता छत्रीच्या अंदरचा विचार करा की तुम्ही कोण आहे. आठवा की तुम्ही कोण आहे, तुमची बाउंड्री काय आहे ते आठवा, तुमची शांतती आठवा, तुमचा वेळ आठवा, तुमचा विश्राम आठवा. तर हे सगळं अंदर असताना करायचं आहे. जर तुमच्या इथे पाऊस नसेल चालू होत तर एक कागद घ्या आणि पेन घ्या, त्याच्यावर एक अम्ब्रेलाचा सिम्बॉल काढा, मोठा ह्याच्यात अम्ब्रेलाचा सिम्बॉल काढा, आणि जसे जसे पाऊस पडतात त्या अम्ब्रेलावर तिथं लिहा, त्याच्या बाहेर लिहा की जे तुमच्या कंट्रोलमध्ये नाही आहे, जसे लोकांचा विचार, तुमचा फ्युचर, हे तुमच्या कंट्रोलमध्ये नाही आहे, ते बाहेरच्या दिशेने लिहा. आणि अंदरच्या दिशेने छत्री जिथं तुम्ही पकडून आहे तिथं लिहायचं आहे की तुम्ही काय कंट्रोल करू शकता. तुम्ही कोण आहे, तुमचा विश्वास काय आहे, तुमची बाउंड्री काय आहे, ते अंदरच्या दिशेने लिहायचे. तर हे सगळे लिहा. तर अशाने आपल्याला समजलं की बाहेरचा पाऊस आपण थांबवू शकणार नाही, पण आपण स्वतःला वाचवण्यासाठी स्वतःची छत्री उघडू शकतो. तर हे समजून घ्यायचं आहे या ॲक्टिव्हिटीमधून. 4थं आणि लास्ट, रेन डे सेल्फ केअर किट. हे एक अशी किट आहे जे कधी पण खूप अडचण किंवा ताण आला तर तुम्ही हे करून बघा. डेफिनेटली तुमचं सगळं ताण चाललं जाणार. तर सगळ्यात पहिला एक असं सगळ्यात पहिले एक सॉन्ग किंवा प्लेलिस्ट तयार करा. दुसरी गोष्ट, एक जवळचा व्यक्ती ज्याला तुम्ही सगळं काही सांगू शकाल. तिसरी गोष्ट की एक आवडीचं काम करा, जसं की चहा पिणं आणि खूप सारं काम. तर असे हे तीन नक्की करा. जर तुम्ही हे 4ही स्टेप केले असेल, 4ही भाग पूर्णपणे केले असेल, तर मला नक्की एक्सपिरियन्स शेअर करा. आणि एक लास्ट जाता शेवटचा संदेश, जसं पाऊस पडल्यानंतर धरणी ताजी आणि सुंदर दिसते, तसंच मन मोकळा केल्यावर आपण नव्याने सुरुवात करू शकतो. तर नक्की करा आणि मला सांगा एक्सपिरियन्स. थँक्यू.